नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेबाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की याच महिन्यामध्ये टेट परीक्षेचे आयोजन राज्यभर केले जाणार आहे। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे। 14 मे पर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर परीक्षेचा फॉर्म भरण्याची लिंक बंद होणार आहे। म्हणून तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायला पाहिजे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजची अपडेट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। MPSC गट क पदांची परीक्षा 1 जून रोजी, तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेटची परीक्षा याच कालावधीत होणार आहे। यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तारखा बदलण्याची मागणी होऊन राहिलेली आहे। कारण दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही, अशा प्रकारची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे। या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदन दिलेले आहे। तर काही विद्यार्थी संघटनांनी कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी दर्शवलेली आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्यासाठी निवेदनही दिलेलं आहे। याशिवाय कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी दर्शवलेली आहे। आणि बघा याबाबत लोकसत्तामध्ये माहिती सुद्धा छापून आलेली आहे। यामध्ये यांनी बघा माहिती दिलेली आहे की MPSC गट क परीक्षा 1 जून रोजी होणार आहे आणि टेटची परीक्षा टेटची परीक्षा ही 24 मे ते 5 जून या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये आयोजित केल्या जाणार आहे। यामुळे या दोनही परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, अशा प्रकारची माहिती यांनी वर्तमानपत्रामध्ये छापून दिलेली आहे। याशिवाय बघा यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी यांच्यासुद्धा काही परीक्षा याच कालावधीमध्ये होणार असल्याबाबत सुद्धा इथे यांनी माहिती दिलेली आहे। म्हणून बघा काही विद्यार्थी संघटनांनी मागणी केलेली आहे की परीक्षा पोस्टपोन व्हायला पाहिजे आणि यासाठी पुण्यातील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदनही विद्यार्थी संघटनांनी पाठवलेले आहे। याशिवाय विद्यार्थी आणखी एक कंप्लेंट करून राहिलेले आहे की टेटची परीक्षेची जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून फक्त बघा 20 दिवसांच्या कालावधी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला दिलेला आहे, अशा प्रकारची सुद्धा तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे। नॉर्मली काय असते, ॲड आल्यानंतर विद्यार्थ्यांना 45 ते 60 दिवस अभ्यासाला मिळत असतात। कधीकधी बघा 3 महिनेसुद्धा अभ्यासाला विद्यार्थ्यांना मिळत असतात। परंतु टेटची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाल्यानंतर जे बघा लास्ट डेट होती 10 तारीख लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची। आता तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि आता नवीन डेट आहे 14 मे जी आहे नवीन डेट आहे। आणि बघा परीक्षा सुरू होणार आहे बघा 24 मे पासून। म्हणजेच बघा फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त 10 ते 15 दिवस मिळणार आहेत, अशा प्रकारची सुद्धा तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे। म्हणून ही परीक्षा पोस्टपोन करण्यात यावी 15 ते 20 दिवस तरी कमीत कमी 15 ते 20 दिवस, आणि जर शक्य असेल तर बघा 45 दिवस परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। काही विद्यार्थी या मागणीचे समर्थन करून राहिलेले आहेत, तर काही विद्यार्थी या मागणीचा विरोध करून राहिलेले आहेत। कारण लास्ट जी एक्झाम झालेली होती ती 2022ला झालेली होती। तर कितीतरी विद्यार्थी तेव्हापासून अभ्यास करून राहिलेले आहेत, तर ते विद्यार्थी म्हणून राहिलेले आहे की परीक्षा पोस्टपोन करू नका, लवकरात लवकर परीक्षा घ्या। कारण त्यानंतर बघा भरती प्रक्रियेला सुद्धा सुरुवात करावी लागेल। एखादा विद्यार्थी टेटची परीक्षा पास झाला याचा अर्थ असा होत नाही की त्याला बघा शिक्षक म्हणून नोकरी मिळाली। त्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळत असते, म्हणून त्या प्रक्रियेला सुद्धा खूप जास्त वेळ लागत असतो। म्हणून कितीतरी विद्यार्थी याचा विरोध करून राहिलेले आहेत। तर काही विद्यार्थी जे नवीन आहेत नवीन विद्यार्थी आणि फायनल इयरला असलेले विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी समर्थन करून राहिलेले आहेत। कारण या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करायला वेळ पाहिजे आहेत, म्हणून हे विद्यार्थी या मागणीला समर्थन करून राहिलेले आहेत। अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे।
याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। याबाबत आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळत असतात। आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपचे जे लिंक्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।